नमस्कार मित्रांनो. तुमच्या सगळ्यांचं मराठी विश्व चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. आजचा विषय आहे कमल भिवंडकर. हे नाव ऐकताच महाराष्ट्रातील लोक कदाचित एका क्षणासाठी थबकतील. हे ते नाव आहे ज्यामागे एक खूप मोठं गहन आणि अनुत्तरित सत्य दडलेलं आहे. पडद्यावर तुम्ही त्यांना रत्नमाला या नावाने पाहिलं, त्या म्हणजे ती आई. होय, त्याच आई ज्या दादा कोंडके यांच्या प्रत्येक चित्रपटात दिसायच्या. साध्या भोळ्या पण जिभेच्या खूप तिखट. लोक त्यांना स्वतःच्या आईइतकंच मान द्यायचे. पण ही आई आपल्या खऱ्या आयुष्यात काय करत असेल याचा विचारही कोणी केला नसेल. विचार करा, एक अशी अभिनेत्री जी पडद्यावर दया, ममता आणि त्यागाची मूर्ती होती. तिला एक दिवस पोलीस फोन करून सांगतात की त्यांच्या बंगल्यावर अचानक झडती होणार आहे. झडती कशासाठी? कारण ही साधी दिसणारी आई आपल्या घरात जुगाराचे अड्डे चालवायची. जुगार खेळणं ही एक गोष्ट होती, पण त्यांच्यावरचा दुसरा आरोप इतका भयानक होता की कोणाच्याही पायाखालची जमीन सरकवावी. त्यांच्यावर हा अत्यंत गंभीर आरोपही होता की त्या आपल्या घरातून वाईट कामांसाठी मुली पुरवण्याचं कामही करत होत्या. ज्या बाईला संपूर्ण महाराष्ट्र एक पवित्र आई मानत होता, तिचं आयुष्य अशा गलिच्छ चिखलात माखलेलं होतं. ही एक गोष्ट एका धक्क्यासारखी वाटते. पण रत्नमाला यांचं हे खरं आयुष्य होतं. एक असं सत्य ज्याने त्यांच्या मुलाचा जीव घेतला, ज्याने त्यांच्या संपूर्ण करिअरला एक काळा डाग दिला. त्यांची कहाणी फक्त चित्रपटांमध्ये आई बनण्यापुरतीच मर्यादित नाही. त्यांची गोष्ट खूप पूर्वी सुरू होते. एक अशा जगात जिथे बाईच्या चित्रपटात काम करणं सोपं नव्हतं. रत्नमाला यांचा जन्म 22 जून 1923 रोजी झाला. त्यांचं खरं नाव होतं कमल भिवंडकर. त्यांचं बालपण गरिबी आणि अडचणींनी भरलेलं होतं. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नेहमीच खराब होती. हा तो काळ होता जेव्हा घराला आधार देण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला काम करावं लागायचं. अशा वेळी एका मुलीने घराबाहेर पडून काम करणं किती कठीण होतं याची आपण कल्पना करू शकतो. रत्नमाला यांनीही तेच केलं. त्या फक्त 14 वर्षाच्या होत्या तेव्हा त्यांनी चित्रपटात पाऊल ठेवलं. चित्रपटात काम करण्याची ही काही खुशी नव्हती, तर घर चालवण्याची मजबुरी होती. पण त्या मजबुरीमध्ये एक उत्कृष्ट कला दडलेली होती. त्यांचं कमल भिवंडकर हे नाव बदलून रत्नमाला हे नाव झालं. हे नाव त्यांना स्वतः दादासाहेब तोरणे यांनी दिलं. जेव्हा 1938 मध्ये त्यांनी आपल्या पहिल्या मराठी चित्रपट भगवा झेंडामध्ये एका छोटीशी भूमिका केली. दादासाहेबांना लगेच कळून चुकलं की या मुलीमध्ये अभिनयाची दमदार क्षमता आहे. सुरुवातीलाच नशिबाने त्यांना साथ दिली. पुढच्याच वर्षी 1939 मध्ये त्यांना नायिकेची भूमिका मिळाली. चित्रपटाचं नाव होतं माझी लाडकी. या भूमिकेमुळे त्यांना मराठी चित्रपटसृष्टीत एक पक्की जागा मिळाली. यानंतर प्रभात फिल्म्सच्या 10 वाजता सारख्या चित्रपटांनी त्यांना खूप प्रसिद्धी दिली. यात त्यांनी एका सुशिक्षित आणि नव्या विचारांच्या मुलीचं पात्र साकारलं, जे त्या काळासाठी एक उदाहरण होतं. त्यांनी दाखवून दिलं की त्या केवळ सुंदर चेहरा नाहीत, तर एक शक्तिशाली अभिनेत्री सुद्धा आहेत. फक्त मराठीतच नाही, रत्नमाला यांनी हिंदी चित्रपटातही स्वतःची ओळख निर्माण केली. प्रकाश पिक्चरच्या स्टेशन मास्टरमधून त्यांची हिंदी करिअरची सुरुवात झाली. या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाला इतकं पसंत केलं की हा चित्रपट रजत जयंती म्हणजे 25 आठवड्यांपेक्षा जास्त चालणारा सुपरहिट चित्रपट ठरला. या मोठ्या यशाने त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि त्या हिंदी सिनेमातही नायिका बनू लागल्या. त्यांनी पोलीस, पनघट आणि विक्रमादित्य अशा हिंदी चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या. त्यांनी आपल्या आयुष्यातील 51 वर्ष या पडद्याला दिली. पण चित्रपटाची दुनिया एका जाळ्यासारखी असते. इथे नाव आणि प्रसिद्धी मिळते, पण टिकून राहणं हे सर्वात मोठं आव्हान असतं. नायिकेचं करिअर जास्त काळ टिकत नाही आणि हळूहळू त्यांची जागा नव्या मुली घेऊ लागल्या. रत्नमाला यांनी हुशारी दाखवत स्वतःला बदललं. त्यांनी सहाय्यक आणि चारित्र्य भूमिका करायला सुरुवात केली. नायिकेमधून दुसऱ्या भूमिकेत स्वतःला वळवणं हे कोणत्याही कलाकारासाठी सोपं नसतं. आणि इथेच त्यांचा तो चेहरा समोर आला, ज्यामुळे त्या अमर झाल्या. तो चेहरा जो मराठी प्रेक्षकांसाठी आई बनला. त्यांच्या आयुष्यातलं सर्वात मोठं नातं दादा कोंडके यांच्यासोबत जोडलं गेलं. दादा कोंडके यांच्या चित्रपटांमध्ये आईचं पात्र काही साधं पात्र नव्हतं. ते एक ब्रह्मास्त्र होतं. या पात्राची कल्पना भालजी पेंढारकर यांनी त्यांच्या आईपासून प्रभावित होऊन केली होती.
आणि या भूमिकेसाठी सर्वात योग्य चेहरा होता रत्नमाला. त्यांनी त्यांच्या प्रत्येक चित्रपटात आईची ती भूमिका केली जी आपल्या मुलीला मेलेला किंवा वेडा म्हणून शिव्या देते, पण मनातून खूप प्रेम करते. ही आईची पारंपरिक प्रतिमा तोडणारी होती. ही आई शिव्या द्यायची, ओरडायची, पण तिचं प्रेम 100 पट जास्त खरं असायचं. त्यांनी आपल्या अभिनयातून एका गावाकडील मजबूत आवाजाच्या आईला पडद्यावर अमर केलं, जी रागातही आपलं प्रेम दाखवते. सोंगाड्या, एकटा जीव सदाशिव आणि मुका घ्या मुका अशा चित्रपटांमध्ये या आईने कमाल केली. त्यांची ही मायलेकाची जोडी इतकी लोकप्रिय झाली की आजही अनेक लोकांना त्या दादा कोंडके यांच्या खऱ्या आई वाटतात. पण पडद्यावरचं हे सत्य खऱ्या आयुष्याच्या सत्यापासून कोसो दूर होतं. पडद्यावर इतक्या यशस्वी आणि लोकप्रिय असूनही रत्नमाला यांचं वैयक्तिक जीवन रहस्य आणि अडचणींनी भरलेलं होतं. त्यांनी नकलाकार आणि अभिनेता रवी पंडित यांच्याशी लग्न केलं होतं. त्यांना जयराज नावाचा एक मुलगाही होता. पण हे नातेसंबंध आणि घरच्या जबाबदाऱ्या त्यांना जुगाराच्या व्यसनापासून आणि वाईट कामांपासून दूर ठेवू शकल्या नाहीत. त्यांचे सहकलाकार आणि मित्र दादा कोंडके यांनी त्यांच्या एकटा जीव सदाशिव या आत्मचरित्रात स्वतः हे खळबळजनक खुलासे केले आहेत. दादा कोंडके यांनी जेव्हा त्यांच्या पोलीस मित्राने फोन करून झडतीबद्दल सांगितलं, तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. दादांना कळलं की जुगार आणि वाईट कामांच्या या बातम्या केवळ अफवा नव्हत्या, तर त्या सत्य होत्या. जुगार खेळणं हे एक व्यसन होतं, पण त्यांच्यावर वाईट धंद्यांसाठी मुली पुरवण्यासारखे भयानक आरोप लागले. ही सत्य परिस्थिती त्या आईच्या प्रतिमेच्या अगदी विरुद्ध होती, जिने लाखो लोकांच्या हृदयावर राज्य केलं होतं. जेव्हा दादा कोंडके यांना हे सगळं कळलं, तेव्हा त्यांना इतकी मान खाली घालावी लागली की त्यांनी त्यांच्याशी बोलणं आणि सगळे संबंध तोडून टाकले. सर्वात दुःखद गोष्ट ही झाली की त्यांचा मुलगा जयराज आणि सून यांना हे सगळं बिलकुल आवडलं नाही. त्यांना आपल्या आईच्या या बेकायदेशीर कामांवर खूप राग होता. या विरोधामुळे कुटुंबात एक मोठी दोनशकली झाली. गोष्ट इतकी वाढली की मुलगा आणि सुनेने आपल्या आईविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली. या तक्रारीमुळे रत्नमाला यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. एकेकाळच्या सुपरस्टारला आपल्या मुलगा आणि सुनेच्या तक्रारीवरून कारागृहात जावं लागलं. याहून मोठी अपमानजनक गोष्ट काय असू शकते? कुटुंबाच्या हातून झालेल्या या अपमानाने सगळं काही उद्ध्वस्त झालं. त्यांचा मुलगा जयराज या सगळ्याला कंटाळून आत्महत्या केली. काही ठिकाणी त्यांचा मृत्यू रेल्वे अपघातात झाल्याचं सांगितलं जातं. पण दादा कोंडके यांच्या खुलाशानुसार हा अपमान आणि धक्क्याने झालेला एक कौटुंबिक हाहाकार होता. जी आई पडद्यावर आपल्या मुलासाठी सगळं नवछावर करत होती, त्याच आईला आपल्या खऱ्या मुलाच्या मृत्यूला सामोरं जावं लागलं आणि त्याच्या मृत्यूचं कारणही त्या स्वतः बनल्या. मुलाच्या मृत्यूनंतर त्या पूर्णपणे कोलमडून गेल्या. नंतर त्यांनी एका मुलाला दत्तक घेतलं. या मुलालाही दादा कोंडके यांनी चित्रपटात काम दिलं, पण तो सुद्धा सेटवर विचित्र वागू लागला. 24 जानेवारी 1989 रोजी रत्नमाला यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतरही त्यांच्या दत्तक पुत्राने त्यांच्या मालमत्तेवर हक्क सांगण्यासाठी दादा कोंडके यांच्याशी संपर्क साधला होता. पण दादा कोंडके यांनी त्या मुलाला मदत करण्यास स्पष्ट नकार दिला. रत्नमाला यांची कहाणी म्हणजेच कमल भिवंडकर यांची कहाणी सिनेमाच्या सर्वात दुःखद आणि बेधडक कथांपैकी एक आहे. एक अशी अभिनेत्री जिने 51 वर्षापर्यंत मेहनतीने काम केलं, जी एक नायिकेकडून एका प्रसिद्ध आईपर्यंत पोहोचली. पण पडद्यामागचं त्यांचं रत्नमाला यांचं जीवन संघर्ष, जुगार खेळण्याचं वाईट व्यसन, कायदेशीर अडचणी आणि मुलाच्या मृत्यूने भरलेलं होतं. त्यांची कहाणी आपल्याला सांगते की पडद्याच्या झगमगाटा नेहमी खऱ्या आयुष्यातल्या अंधाराला लपवू शकत नाही. धन्यवाद.